सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजा केली आणि दूध गरम होण्यासाठी ठेवलं. एक साईडला चहा उकळायला ठेवला. सध्या ना मोबाईल खूप खराब आहे आणि व्हिडिओ ना अजिबात चांगले येत नाही, तरी पण मी ट्राय करते. तुमचा जर सपोर्ट असेल तर मी लवकरच एक मोबाईल घेऊ शकेल. चहा उकळायला ठेवला आणि पटकन बेड आवरून घेतला, कारण घर छोटं असल्यामुळे ना पोरींचं खेळणं आणि खाणं बेडवरच असतं. चहा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा आणि बिस्किटचा नाश्ता केला. त्यानंतर घेतला माऊचा टिफिन बनवून. कढईमध्ये पाणी टाकलं, कोथिंबीर आणि मीठ पण टाकून घेतलं. पाणी उकळलं का रवा टाकून घ्यायचा. रव्यापेक्षा आहे ना पाणी थोडं कमीच घ्यायचं, कारण की त्याचा आहे ना गोळा बनला पाहिजे. कमी गॅस करून आहे ना एक असा गोळा बनवून घ्यायचा आणि तो आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड होण्यासाठी. थोडं थंड झाल्यावर आहे ना हाताला तेल लावायचं आणि एक गोळा बनवून घ्यायचा. आपण पोळींसाठी पीठ मळतो तसा. असे मेंदूवड्यासारखे ना वडे बनवून घेतले. माऊला आणि पिऊला खूप आवडतात. कढईमध्ये तेल टाकलं आणि गॅस फुल करून गरम होण्यासाठी ठेवलं. भाजीपोळी ना आपण मुलांना रोजच देतो, पण एखाद्या दिवशी ना असं काही दिलं ना मुलं पण खुश होऊन जातात आणि आवडीने खातात. असंच मी सगळे वडे ना फ्राय करून घेतले आणि दोघींना ना सॉससोबत खायला दिले आणि माऊला टिफिनला पण देऊन टाकले. टिफिन वगैरे बनवून होत नाही तोपर्यंत तिच्या शाळेचाही टाईम झाला होता. मग तिचा टिफिन पॅक केला आणि तिला व्हॅनमध्ये बसवून दिलं. माऊला सोडून घरी आल्यावर आहे ना हिला झोपायला लावलं, तर असे काही नखरे चालू होते, कारण ही झोपल्याशिवाय तर माझे कामं पूर्ण होणार नाही.